हरिओम. आज शनिवार 26 जुलै 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. साधन चतुष्टय. कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने 4 प्रकारचं साधन सांगितलं आहे. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन आहे. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तिथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावं. हे तिसरं साधन. शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामग्री असेल त्याच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावर देखील आपापलं प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टाचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही बरं. खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. त्याचं नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखेल यात शंका नाही. प्रपंचातलं यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुख दुःख भोगावं लागतं, पण हे आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवतं म्हणून सुख दुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागूया. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलंच असतं. आणि म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचं सुख आणि दुसरीचं दुःख काय मानावं. शहाण्या माणसाने आपले चित्त हे भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढं माझं सांगणं शेवटपर्यंत विसरू नका. प्रेमाने नाम घ्यावं. नामावर तल्लीन झाल्याने देहाची सुख दुःख बाधणार नाहीत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.